जय श्रीराम मित्र भावना। आता मी जरा मला एक मित्राचा फोन आलेला होता, पार्लर पाटील म्हणून. तो बोलला करतं दादा करतं तू मुलाखत घेतं तर आमची बायलांची पण मुलाखत घे. मी त्यांच्याकडेच चाललेले आहे. आता तुम्हाला दाखवतो आहे. आणि ते आज छोटीशी एक 30,000चा बैल काय खरेदी केलेली आहे नवीन, बघायला चालले. पहिली गोष्ट मी त्यांची मुलाखत, त्यांची स्वतःची घरची बैल आहेत. बैलाचं नाव त्यांचे गरुडा आणि कालजी, दोन बैल आहेत. पहिले त्यांची मुलाखत घेणार आहे आणि हे नवीन खरेदी घ्यायचा विषय काय, त्यांना काय प्रॉब्लेम झाला तो मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी आता गावात पोचलेलो आहे मित्रांनो. आम्ही त्यांच्या गोठ्यावरच आलेलो आहे. व्हिडिओ काढायचं कारण काय माहिती का, गावातच बैल ठेवतात ते बाहेर ठेवत नाही. तर मागच्या वेळेला त्यांचे बैल चोर आले होते, पण ते वाचले त्यांचे बैल. हे मोनिश पाटील, हे मोनिश पाटील इथे आणि त्याचा भाऊ छोटा, जरा घराचं काम चालू आहे. आता हे आताच पुन्हा आलेत. मोनिश पाटील जरा गावात जाऊन येतो, मुलाखत चालू आहे. जरा व्हिडिओ पार्लास पाटीलच्या घराजवळ चालले. आज त्याही फोन करून बोलले का दादा जर तुम्ही मुलाखत घेता मग तुम्ही आमची पण मुलाखत घ्या, छोटी छोटी बैलांची. गरिबांच्या बैलांची मुलाखत घ्या. आम्ही गरिबांच्या बैलांना आता उजेडत आणायचं काम करतो. तुमचे बघतो आम्ही चॅनलवरती. असंच लोक प्रेम करतो तुमच्यावरती. लाईक शेअर करा, तुमच्या व्हिडिओ जास्तीत बघायला होतो. ठीक आहे, धन्यवाद मित्र. तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हा गाव आहे, गाव हरिग्राम गाव. होऊ शकताय तुम्ही. छोटे मुलं सायकलवर फिरतात. आपण गोठ्यावर पोचणार आहे. गावातच बैला ठेवतात ते, बाहेर ठेवत नाही कारण का त्यांची शेतं लय लांब आहेत. पोचलेले बैल कुठे बांधले ते माहीत नाही. तर मित्रांनो गोठ्यावर चाललेलो मी आता. तर शेतात बैल बांधलेली, गोठ्यावर बैल भेटली नाही. तर इथं बैल मालक पण आहेत, पोरं पण आहेत सोबत. आणि दिनेश ड्रायव्हर शिवकर हे आजच आलेले आहेत, म्हणजे गावात आलेले आहेत. का ते बोलले का खरेदी करायची, खरेदी केलेली त्याही, तुम्हाला खरेदी नंतर दाखवणार आहे मी. दिनेश ड्रायव्हर नमस्कार तुम्हाला, धन्यवाद. तर काय दादा तुम्ही अड्ड्याला गेले ना आज? अड्डा आज शनिवार. हां, अड्डा उद्या. कुठे अड्डा आहे उद्या? बोनिवलीला अड्डा आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगते का आत्ताच एक गाडी मारली टॉपची, आणि राहुल भाई मथुर यांच्या गाडीवर बसलेला. आणि दादा सामनेवाली गाडी कुठली होती? पिंटू पाटीलचा वजीर आणि मोहन राऊतचा सुंदर. ठीक आहे, धन्यवाद दादा. हे पाहू शकता तुम्ही. काय बैलाचं नाव आहे याचं? काळजी. बघा मित्रांनो, या बैलाचं नाव कालजी. लोक नावं ठेवतात, काहीतरी अलग नाव ठेवलेलं आहे. आणि हा बैल कुठला आहे? गरुडा. आणि ही नवीन खरेदी केलेली त्याही. पहिली गोष्ट, या बैल एवढं छोटं राहायचं कारण काय आहे ते आम्ही विचारणार आहे. कारण का हे बैल किती, काय आधा दुसरा काय दुसरं आहेत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. थांबा एक मिनिट, तुम्हाला दाखवतो मी. मालक कुठे? मालक इथे पार्लास पाटील, या जरा तुम्ही दाखवा. किती वर्षाची बैल आहे ती? ही तुमची दोन्ही बैल किती वर्षाची? बघा मित्रांनो, 2-3 वर्षाची बैल आहेत. 2-3 वर्षात बैला किती मोठी व्हायला पाहिजे ना, कशी व्हायला पाहिजेत तुम्ही विचार करा. लक्ष द्या जरा. काय खाण्याचा प्रॉब्लेम आहे का बैल आकलण्याचा प्रॉब्लेम आहे? नाही, आम्ही त्यांच्या म्हणजे जास्त त्रायमान केला लहान वयात, त्याच्यामुळे ती तवरीत राहिली. बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे लहान वयात तुम्ही बैला आणतात, आधात बैला. ते जास्त पलवण्याचं काम करू नका. बैलाची साईज, बॉडी बिडी बघा. बैल एकदम म्हणजे आपण बोलणार पण नाही का हे बैल किती मोठे आहेत ना किती ना. बैला 3 वर्ष झालेले आहेत आणि 3 वर्षाची बैल किती मोठी दिसायला पाहिजेत ती तुम्हाला माहीत पाहिजे.
लहान लहान वयात तुम्ही हाकलूच नका मित्रांनो बैलांना, कारण का आज त्यांना जरा प्रॉब्लेम झाला. काही दोन्ही बैल घरची गाडी पळत होती त्यांची. आज कालजी बैल थोडा डाऊन झालेला. एक दिवस मार्केटमध्ये फॉर्मला होता, पण आज लई डाऊन झालेला आहे. त्यांना जेव्हा घरची गाडीचा प्रॉब्लेम झाला का बैल कमी पडतंय, ते यांचं जावं आहे त्यात दिने ड्रायव्हर शिवकर बोलले का आपण एक नवीन खरेदी करायची. बघा मित्रांनो बैल, काय बैलाचं नाव दादा ठेवले? पक्षा. बघा आजच खरेदी केले आणि ते मला फोन करून सांगितलं का दादा करता तुम्ही व्हिडिओ बनवता मुलाखत घेता, जरा बारीक बारीक छोटे छोटे पण गरिबांची व्हिडिओ बनवीत जा. मग त्यांचे गोठेवर आलो मी. पक्षा नाव ठेवलेलं आहे. दादा कितीला बैल पडला तुम्हाला? या आम्हाला 22,000ला पडला. बघा मित्रांनो खरी किंमत कोण सांगत नाही. बैलाची किंमत 22,000 रुपये सांगतात, पण लोक चटणी भाकरीवाली बैल नाही आहे ती. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आज बैल एक कमी पडला म्हणून एक बैल आणला. ते नादात आहेत, नाद करायचे ते बोलतात. लाख रुपये सांगतात, 2 लाख टाकले. किंमत आली म्हणून सांगितलं होते. या मोनीस पाटील इकडे या जरा 2 मिनिटं इकडे या. तुम्ही सांगसाल का बैलाची किती किंमत आहे खरी किंमत? आता खरी किंमत रोशन बोलायला गेलं नाही तर कोण कधी किंमत खरी सांगत नाही. बैल घेतात 20,000 तर किंमत टाकतात बॅनरवरती 1,21,000. त्याही खरी किंमत आपल्या भावाने आणलाय बैल नवीन. पक्ष नाव आहे त्याचा. 22,000ची खरेदी त्यांची आजची खरेदी नवीन. ठीक आहे. बघा मित्रांनो बैल तर चांगलं दिसतंय. आता तुम्ही किती दिवसांना अड्ड्याला करणार आहेत? आता आमचा हरिरामचा अड्डा परमिशन सगळं कमिटीच्या थ्रूने आज मंगळवार आम्हाला अड्डा दिलेला आहे. या मंगळवारी आमची 3 बैलं दिसतील मैदानाला. ठीक आहे ठीक आहे.